हॅलो नमस्ते सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं जहागीरदास किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। तुम्ही पनीरची नेहमी त्याच प्रकारची ग्रेव्ही खाऊन जर बोर झालेले असणार तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी। आज मी घेऊन आली आहे रेसिपी पनीर मखनीची। एकदम हटके ग्रेव्ही आहे आणि नेहमीच्या पनीरच्या रेसिपीपेक्षा अगदी वेगळी आणि रिच क्रीमी आणि टेस्टी ग्रेव्ही आहे। तर सगळ्यात अगोदर बघा, मी इथे घेतलं होतं अर्धा किलो एवढं पनीर। ते मी तेलामध्ये छान असं त्याला गोल्डन स्पॉट्स येईपर्यंत परतवून घेतलं किंवा फ्राय करून घेतलं। आणि बघा पनीरला असे गोल्डन स्पॉट्स आल्यानंतर ते काढून घेतलं आणि त्याच पातेल्यामध्ये मी 1 टेबलस्पून एवढं साजूक तूप ॲड केलं। तूप छान गरम झालं की मी त्यामध्ये मग जिरे ॲड केले आणि जिरेही छान फ्राय झाले की मी ह्यामध्ये अगदी बारीक चॉप केलेला कांदा मीठ टाकून मस्त फ्राय करून घेतला। तोपर्यंत मी इथे 7-8 बदाम आणि 10-12 काजू भिजवून ठेवले होते, त्याची पेस्ट तयार केली। आणि बघा कांदा मस्त मीठ टाकून अगदी पारदर्शक होईपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे। खूप जास्तही फ्राय नको व्हायला, फक्त पारदर्शक होईपर्यंत कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। आणि मीठ ॲड करायला विसरायचं नाही, मीठ टाकलं की कांदा पटकन परतला जातो। आणि अशा प्रकारे कांदा परतला गेला की त्यामध्ये 1 मोठा चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट मी ॲड केली आणि अद्रक लसूणच्या पेस्टचा कच्चा वास निघून जाईपर्यंत ती अगदी व्यवस्थित छान कांद्यामध्ये परतवून घ्यायची। आणि बघा त्यानंतर मी सिमला मिर्च आणि टोमॅटोज मोठमोठ्या क्यूब्समध्ये कट करून घेतले होते, तेही मी इथे ॲड केले। सिमला मिर्च आणि टोमॅटो ॲड केल्यानंतर थोडंसं हाय फ्लेमवर हे सगळं आपल्याला फ्राय करायचं आहे। आणि हे सगळं खूप जास्तही शिजायला नको, सिमला मिर्चला थोडासा क्रंच असायला हवा, म्हणजे ह्या पनीर मखनीमध्ये ती खायला मस्त लागते। आणि बघा इथे मी एक 5-6 हिरवी मिरची फ्लेवरसाठी ॲड केल्या आहेत आणि 2 छोटे चमचे एवढे मी चिली फ्लेक्स यामध्ये ॲड केले। चिली फ्लेक्सने टेस्ट तर छान लागतेच, पण ह्या पनीर मखनीचं टेक्स्चरही इतकं सुंदर दिसतं ना, हे चिली फ्लेक्स पनीर मखनीमध्ये खूपच छान आणि टेस्टी लागतात। त्यानंतर बघा काजू बदामची जी मी पेस्ट बनवून घेतली होती ती इथे ॲड केली आणि सगळ्या भाज्यांसोबत ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेतली। 2 चमचे एवढी मी घरातीलच फ्रेश मिल्क क्रीम यामध्ये ॲड केलं आणि 1 टेबलस्पून एवढं मी दही, जे आंबट नाही अजिबात, अगदी कमी आंबट असलेलं दही मी यामध्ये ॲड केलं। आणि सगळं काही व्यवस्थित मीठ टाकून आता दही ॲड केल्यामुळे आपल्याला अगदी लो फ्लेमवर फ्राय करायचं आहे, हे परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे होममेड गरम मसाला, धने पावडर आणि अगदी थोडीशी काळ्या मिऱ्यांची पूड ॲड केलेली आहे, म्हणजे ब्लॅक पेपर पावडर ॲड केलं आणि थोडंसं पाणी ॲड केलं। मसाला जळून जाऊ नये म्हणून अगदी थोडंसं पाणी सुरुवातीला ॲड करायचं, मग नंतर तुम्हाला हवं तेवढं पाणी, म्हणजे ग्रेव्ही जेवढी थिक हवी आहे तेवढं ॲड करायचं। आणि सगळं काही व्यवस्थित कुक झाल्यानंतर फ्राय करून ठेवलेलं पनीर आणि 1 छोटा चमचा एवढं मी बटर ॲड केलं आणि सगळ्यात शेवटी मी ही कसुरी मेथी आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर यामध्ये ॲड केली। सगळं काही अगदी हलक्या हाताने हे मिक्स करायचं, पनीरचे क्यूब्स तुटायला नकोत यासाठी। आणि मग नंतर मी झाकण ठेवून याला व्यवस्थित शिजू दिलं। एवढी भन्नाट बनते ना ही डिश, म्हणजे पनीर मखनी ही डिश खूपच झकास बनते आणि ही रोटी, पराठा, नान यासोबत मस्त लागते। मी मात्र गव्हाची चपाती किंवा पोळी खात नाही, ज्वारी किंवा बाजरीचीच भाकरी खाते, त्यामुळे अशी काही रिच ग्रेव्हीतील एखादी भाजी असेल ना त्यावेळेला मी स्वतःसाठी मस्त जिरा राईस बनवते। मग मी गव्हाच्या पोळीपेक्षा जिरा राईसला प्राधान्य देते आणि मग मी मस्त जिरा राईस ह्या भाजीसोबत एन्जॉय करते। तर बघा पनीर मखनी एवढं टेस्टी बनलं होतं, तुम्ही नेहमीच्या ग्रेव्हीला वैतागले असणार तर असं पनीर मखनी नक्की बनवून बघा। सर्व पनीर लवर्स, फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। छान छान खा, मस्त व्यायाम करा। थँक्यू सो मच, बाय बाय।